काही आहे त्याच्यामध्ये की कायदा जो आहे तो अपुरा आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट डायरेक्शन काहीही नाही. नवीन कायदा 194 की 196 याच्या अंतर्गत कस्टोडियल डेथ झाली तर मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी. मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी झाली, त्यांनी असा रिपोर्ट एक SP ला पाठवला, एक कलेक्टरला पाठवला आणि एक जो आहे तो ह्युमन राईट कमिशनला पाठवला. सेंट्रल ह्युमन राईट कमिशन जे आहे त्यांचं एक गाईडलाईन आहे की त्याच्यामध्ये ह्युमन राईट्सनी काय करावं आणि त्या प्रमाणात ह्युमन राईट्सकडे तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी 2 प्रकारच्या कारवाई सुरुवात केलेल्या आहेत. एक, याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग्स कशा सुरुवात होतील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि दुसरा, कस्टोडियल डेथ झाल्यामुळे त्याला मॉनेटरी कॉम्पन्सेशन कसं देता येईल या दृष्टीने चाललेलं आहे. एकंदरीत अशा मॅटरमध्ये त्याच्या पुढे काय नवीन जो कायदा भारतीय नवीन संहिता काढली, नावे लक्षात राहत नाही माझ्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करावं ह्याचं अस्तर नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे असं माझी एक बैठक जी आहे ती ह्युमन राईट्स कमिशन बरोबर झाली आणि त्या ह्युमन राईट कमिशनच्या ह्याच्यामध्ये ते 1-2 दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं की कलेक्टर आणि SP या दोघांना ते नोटीस काढणार आहेत, गव्हर्नमेंटला सुद्धा नोटीस काढणार आहेत आणि ते विचारून त्यांचं रेकमेंडेशन ते पुढे देणार आहेत. त्यांचं रेकमेंडेशन आलं की मग हायकोर्टामध्ये जायचं की न जायचं याचा आम्ही असं विचार करणार आहोत. साहेब, शिक्षा प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल मोकोका कोर्टाकडे आज आरोपपत्र दाखल 1,500 पानाचे आरोपपत्र आहे, ते दाखल केलं जाणार आहे आज. मी त्यांना 1,500 पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही आहे. नीरव मोदी असंच 8,000 पानाचं FIR आणि डॉक्युमेंट त्यांनी असताना लंडन कोर्टमध्ये दाखल केलं. तेव्हा तिथल्या कोर्टनी एवढं झापलं त्यांना, इंडियन पोलिसांना, की त्यांची बेआबरू करून टाकली की तुम्ही आमच्याकडे न्याय मागायला आलेला आहात की त्याला सोडवायला आलेला आहात. ही 8,000 पानं वाचू कधी मी? आणि त्यांनी काही पानं वाचून आली होती आणि वाचून आल्यानंतर 10व्या पानावरती काय आहे आणि 17व्या पानावरती काय आहे आणि ते दोघं एकमेकाला कसं कॉन्ट्रडिक्ट करतात आहेत हे त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी दाखवलं. तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR म्हणजे तिच्या अशी परिस्थिती आहे. साहेब, शिक्षा आणि नोकरी हा पुढच्या पटीवर हमला आहे असं आपण म्हटलं. नेमका हमला कोण करतंय? असं आहे की आत्ताच जे कोर्टाने जो निर्णय दिलाय, दुर्दैव मी असं म्हणेन सुप्रीम कोर्टाचं की त्यांना पॉलिसी मॅटरवरती निर्णय देता येत नाही. क्रीमी लेअर लावायचा की न लावायचा हा पार्लमेंटच्या कक्षेतला प्रश्न आहे, तो कोर्टाच्या कक्षेतला प्रश्न नाही. पण त्यांनी असं लावलंय आणि त्याच्या पुढे जाऊन असं सांगितलंय की एखाद्याला एका कुटुंबामध्ये जर आरक्षणाचा लाभ मिळाला असेल तर ते कुटुंब बाधित होतं इथपर्यंत असणारं ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं एक समिती स्थापित केली आहे की ते कसं त्याचं अंमलबजावणी करावं. आणि काँग्रेसने त्यांचं जे हिमाचलमध्ये राज्य आहे, तेलंगणामध्ये राज्य आहे आणि कर्नाटकमध्ये राज्य आहे तिथे लागू करण्याची घोषणा काँग्रेसने केलेली आहे. त्याला शोधण्यासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस दिले पोलिसांनी. पुणे येथील बलात्काराच्या घटनेमध्ये अद्यापर्यंत आरोपी भेटलेला नाही, कारण बसवून झालेला बलात्कार आहे.
आणि त्या आरोपीला शोधण्यासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस ते दिलं. मला मुळात असं पकडलाय ना आहे की तिथं त्याचा? सीसीटीव्ही आहेत, सर्व आहेत. पकडलेला आहे ना? नाही, नाही पकडलं. 1 लाख रुपयाचं एक लाख बक्षीस जाहीर रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आणि जातं. चर्चा अशी देखील आहे की तो एक राजकीय कार्यकर्ता आहे म्हणून. काय आहे ते? मला जरा माझी माहिती चेक करू द्या. याचं कारण की मला जे सांगण्यात आलं होतं की तो शिरूर मधला आहे बरोबर. आणि नामांकित अटल गुन्हेगार आहे, अशी मला जी सकाळी ब्रीफिंग झाली होती ती मला चेक करू द्या की त्याच्यामधला तोच आहे की वेगळा कोणी आहे. महाराष्ट्रामध्ये अशा सातत्यानं घटना घडतात. सरकार मी याला सारा दोष जे आहे ते RSSला आणि BJPला देतोय. याचं कारण की ज्या पद्धतीने तुम्ही असं धार्मिक वातावरण करताय एका बाजूला, नुसतं धार्मिक वातावरण केलं असतं तर माझ्या अंदाजानं गुन्हा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. पण त्याच्याचबरोबर यांचं जे स्त्रियांबद्दलचे जे वक्तव्य आहे, ती ही उपभोगाची जी वस्तू आहे, याच्याने असं डोकं खराब झालेलं आहे लोकांचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून स्त्रियांवरचा अत्याचार जो आहे तो वाढलाय अशी परिस्थिती आहे. साहेब, याला जयंत पूर्णपणे दोष जो आहे तो RSS आणि BJPचा आहे. लव जिहादबद्दल काय वाटतं? लव जिहादचा कायदा आणू पाहत आहे सरकार. एकीकडे अशा घटना घडतात. प्रश्न असे आहे त्याच्यामध्ये कोणी कोणावरती प्रेम करावं हे तो तुम्ही द्यायचं. आता तुम्हाला वाटलं समोर बसलेली पोरगी आहे तिच्यावर प्रेम करावं आणि झालं समजा दोघांचं, तर आम्ही काय त्याला लव जिहाद म्हणायचं का? सर, जयंत Thank you. पाटील म्हणाले की कृषी मंत्री जेव्हा मंत्री झाले कोकाटे तेव्हाच हे सगळं कुभांड वर आणले. त्यांना शंका आहे की मंत्री झाल्यावरच मुद्दाम केले असं जयंत पाटील म्हणतायत. माझं म्हणणं आहे तुम्ही असं जे ॲफिडेव्हिट खोटं दाखल केलं असेल तर तुम्हाला कधी नाही कधीतरी शिक्षा होणार आहे त्या ह्याच्यामध्ये. पण हीच भूमिका माझ्या जी आहे ती इतर ह्याच्यामध्ये का जयंत पाटील घेत नाही? कोकाटे हे असणारा मराठा समाजाचे आहेत म्हणूनच तुम्ही ही भूमिका घेताय का? मी आता असणारं जे आहे ते माणसाचं राजकारण नाही तर जातीचं राजकारण वरती उफळून येते अशी परिस्थिती आहे. साहेब, पुण्यामध्ये Thank you. धक्कादायक बलात्काराची आकडेवारी समोर आली. मागील 2 वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये 900 बलात्काराच्या थँक्यू गुन्ह्यांची नोंद थँक्यू झाली आहे. थँक्यू थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.